नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या उदयपूर ट्रॅव्हल सिरीजमध्ये। मी आता उदयपूरच्या भव्य सिटी पॅलेसमध्ये प्रवेश करत आहे आणि पावलोपावली इतिहासाची ग्वाही देणाऱ्या या महालाचं सौंदर्य आणि मन अगदी हरवून टाकतं। मी जशी पुढे चालत गेले तसे आजूबाजूला राजशाही व्हाईट महाल दिसतो। मी ही ट्रॅव्हल सिरीज वेगवेगळ्या व्हिडिओच्या पार्टमध्ये स्प्लिट केलेला आहे आणि माझा जो प्रवास आहे हा मुंबईवरून राजस्थानमध्ये होता आणि त्याच्यासाठी मी ट्रेन बुक केली होती 2 महिन्याआधी। त्यानंतर माझं स्टे आणि हॉटेल आणि माझं प्लेसेस हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कव्हर करणार आहे। तर डे 1 हा सिटी पॅलेससाठी होता, ज्याच्यामध्ये आपण हॉटेलपासून ऑटोने ट्रॅव्हल करून देखील सिटी पॅलेसपर्यंत जाऊ शकतो। सिटी पॅलेसला एंट्री फी होती, ती आहे 400 पर पर्सन। आता मी उभी आहे मोर चौकात। सिटी पॅलेसमधलं एक सुंदर अशी जागा, मोर चौक नावातच सौंदर्य लपलेलं आहे आणि इथे महालाच्या भिंतींवर रंगीत काचांनी बनवलेले 3 सुंदर मोर आपलं लक्ष वेधून घेतात। हे मोर फक्त सजावटीसाठी नाहीत, ते त्या काळच्या हवामानाचं प्रतीक होतं, उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा। इथे उभं राहून मी स्कर्टच्या झुळूकसोबत एक राऊंड मारला आणि त्या मोरांसोबत क्षणभर मीही नृत्यात सामील झाले। मोर चौक राजशाही अभिमानाचं प्रतीक आणि शहरांच्या हृदयात असलेलं रंगीबेरंगी आठवण आहे। आता आपण पोहोचलो आहोत त्या जागी जिथे प्रकाश आपल्याशी खेळतो असं वाटतं। या भिंतीवरती लावलेले नाजूक काचकाम, छोटे छोटे आरसे आणि त्यावरती पडणारा दिव्यांचा प्रकाश, इथे प्रत्येक आरसा, प्रत्येक कोपरा या शीश महालाचं सौंदर्य, कारागिरांचं जिवंत उदाहरण दाखवतो। आता आपण जाणार आहोत राजस्थानमधलं एक असं ठिकाण जिथे इतिहास, शांतता आणि सौंदर्य यांचं परिपूर्ण मिलन आहे, ते म्हणजे जगमंदिर आयलँड पॅलेस। हा भव्य महाल आहे लेक पिचोलाच्या मध्यभागी पाण्यावर तरंगणाऱ्या महालासारखा आणि याचं बांधकाम 17व्या शतकात महाराणा करण सिंग यांनी आणि पुढे महाराणा जगत सिंग यांच्याद्वारे पूर्ण झालं होतं। त्यामुळे या महालाला जगमंदिर हे नाव मिळालं। बोटीने जाताना जसजसं जगमंदिर जवळ येतं तसतसं जो व्ह्यू बघायला मिळतो तो खूपच सुंदर आहे। पॅलेसमध्ये शिरताच समोर दिसतो सुंदर मार्बलचा हत्ती, जो स्वागतापाशी थांबलेला असतो, जणू तुम्हाला राजशाही वेळेत घेऊन जातो। आता आत प्रवेश करताना दिसतं तिथली सुंदर फुलबागा, पाण्याच्या सोबतीने वाऱ्याचा गारवा, लेक साईड ओपन कॅफे जो ह्याच्या आतमध्ये आपल्याला बघायला मिळेल आणि तिथे बसून समोर पसरलेला लेक पिचोलाचा जो व्ह्यू बघायला मिळतो, ते खूपच सुंदर दृश्य बघायला मिळतं। जगमंदिर बघण्यासाठी एंट्री तिकीट आहे आणि ही एंट्री तिकीटची जी फी आहे ती 600 रुपीज आहे बिफोर 3 PM आणि आफ्टर 3 PM याची जी एंट्री फी आहे ती 800 रुपीज आहे। एक्सपेन्सिव्ह आहे, पण इथे पोचल्यानंतर जो बघायला व्ह्यू मिळतो, बोट राईड किंवा जगमंदिरमध्ये असणारा जो व्ह्यू आहे तो खरंच खूप वर्थ करतो। आज जगमंदिर एक प्रसिद्ध टुरिस्ट डेस्टिनेशन आहे। लग्न समारंभासाठी, फोटोशूटसाठी किंवा शांत वेळ घालवण्यासाठी एकदम परिपूर्ण असं ठिकाण म्हणून याला प्रेफरन्स दिला जातो। तर इथे 15 ते 20 मिनिटाची बोट राईड करून एक छान अनुभव घेण्यासाठी आपले पैसे वर्थ होतात। तर तिकीट जरी एक्सपेन्सिव्ह असलं तरी हा एक सुंदर अनुभव घ्यायला काहीच हरकत नाही आहे।
तुम्हाला उदयपूरचा हा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया पुन्हा एका नवीन व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.